तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं सी लँग्वेजच्या सिरीजच्या व्हिडिओमध्ये. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं ते हेच स्क्रीनवर तोच प्रोग्राम आहे की आपण सबमिशन बघितली होती. एखादा जर अरे दिला तर त्याची सबमिशन आपण कशी काउंट करू शकतो. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघूया असं बघूया की त्या अरेमध्ये नेमकी ऑड नंबर किती आहेत. ऑड नंबर म्हणजे काउंटरचा यूज कसा करायचा. काउंटर म्हणजे काय विषय करायचा की काउंटर म्हणजे काउंटर जे आपण काउंट करतो ते, की फॉर एक्झाम्पल तुम्ही आपण टुर्नामेंट बघितलं असलं आपल्या गावाकडे असते गल्लीकडे असते बघा. आणि ते अंपायर बघा किती बॉल झाले ते बघण्यासाठी काय 1 2 3 मोजत बसत नाही. तर त्याच्या उजव्या हातात डाव्या हातात उजव्या हातामध्ये पहिल्यांदा 6 खडे घेतं. ते 6 खडं 6 बॉलच्या वर असते ना. तुमच्याकडे 8 बॉलचे असेल तर 8 घेतो ओव्हर म्हणजे ॲज पर अवर रिक्वायरमेंट ॲज पर अवर रूल. तर 6 खडे घेतं आणि जसं जसं ते बॉल टाकते ना तसं ती एक एक खडं दुसऱ्या हातात घेत चालू करतं. समजा 3 बॉल झालं तर त्याला जर मी विचारलं ना किती बॉल झालं तर ते सांगत बसत नाही 3 झालं. कारण ते हातात बघतो की आपल्या खडं किती येतं डाव्या हातात आणि मग त्याच्यावर ठरवतो 3 बॉल झाले 4 बॉल. त्याच्यासाठी तो काउंटर आहे. मग काउंटरचं हेच उदाहरण आहे का नाही भरपूर आहे काउंटर. फॉर एक्झाम्पल आता काउंटर बघा ते आपलं जप करतोय जपम माळ ते असते बघा त्याच्यामध्ये सुद्धा आपण काउंटर त्याला काउंटर 108 वेळा ती जिथून सुरुवात केली तिथं झालं तर 108 वेळा झालं म्हणजे असं काही काउंटर करत बसत नाही ते माणूस. ओके. तर आता ते इलेक्ट्रिक डिजिटल काउंटर आले आता. ओके. तर आता आपल्याला इथे ह्याच्यासाठी काय काउंटर करायला लागेल. काय सुद्धा नाही करायचं फक्त आपलं फॉर लूप आहे ना फॉर लूप त्या फॉर लूप मध्ये काय करायचं चेक करायचं की तो ऑड नंबर आहे का. ऑड नंबर असेल का एक मोकळा डबा घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये एक एक खडा टाकायचा. टुबुक टुबुक टुबुक. तुमचा अरे संपला तर त्या डब्यामध्ये किती किती खडा येतं त्याच्यावरनं ओळखायचं की किती ऑड नंबर येतं. आता ही जी मी तोंडी सांगितली ना तुम्हाला प्रोग्रामॅटिक करून दाखवतो काय विषय. ओके. आधी आपल्याला ऍड नंबर कसा ऑड नंबर काढायचा कसं हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरला शिकवलं होतं तेच मी लिहितोय तर मग दुसरं काय लिहत नाही. हे काय होतंय ह्या लूपमध्ये काय होतं तर प्रत्येक इलेमेंट थ्रू आपण जाऊ शकतो. हे लूप आहे बेसिक लूप एकदम इझी लूप तुम्हाला 4 वेळा मी एक्सप्लेन करून सांगितलंय की बाबा 0 पासून स्टार्ट करायचं आणि त्या आयची कंडिशन जिथं तुमची साईज ऑफ अरे आहे ना तिथपर्यंत न्यायची लेस दॅन 1 आणि त्याची इन्क्रीमेंट करायची. ओके. तर सगळ्यात आधी तुम्हाला हे सगळं प्रिंट कसं करायचं एलिमेंट ते शिकवतो. फॉर एक्झाम्पल मी इथे काय करतोय प्रिंट एफ करतो प्रिंट एफ ओके %d/t लिहितो म्हणजे काय होतं सगळ्या एलिमेंटमध्ये एक एक जागा पडल आणि इथं कॉमा लिहून ती ARR ऑफ आय करतो. केलं. आणि जेव्हा मी असं करतो तेव्हा ते काय होतं तुमचं A to Z जेवढे नंबर आहेत ना तेवढे असं प्रिंट होते. असे तुम्हाला एक टास्क दिले जाते की बाबा हे रिव्हर्सनं प्रिंट कर हे उलट प्रिंट झालं पाहिजे. म्हणजे आता एलिमेंट 4 6 8 5 आहे ना 6 9 8 7 6 असं आलं पाहिजे. मग तुम्ही विचार करता की ह्याला कसं करू रिव्हर्स स्ट्रिंग रिव्हर्स आपण कसं करत होतो असं तुम्ही विचार करत बसता काय सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. ह्या लूपला एक लूपकडे सुपर पॉवर आहे की जे आपण सरळ जाऊ शकतोय उलट बी येऊ शकतोय. ओके. सरळ जाऊ शकतोय तर उलट येऊ शकतोय. आता सरळ जाऊ शकतो म्हणजे काय 0 पासून त्या लेंथ पर्यंत. मग मी लेंथ पासून 0 पर्यंत येऊ शकतो ना कधीही. आय इज आता हा इथं जरा गोळ होती कारण का जेव्हा तुम्ही आय इज इक्वल टू 9 लिहिता ना तर तेव्हा 9 काय होतं विषय की 9 हे इंडेक्सच नाही. ए ऑफ 9 नाहीच इंडेक्स म्हणून आपल्याला हे 8 पासून स्टार्ट करावं लागतं किंवा 9 - 1 करावं लागतं. जेव्हा आपल्याला एन हा कन्सेप्ट होतो ना n - 1 स्टार्ट होते. ओके. तर हे तुम्हाला सांगतो काय होतं आणि आयची व्हॅल्यू जोपर्यंत 0 किंवा 0 पेक्षा मोठी नाही तोपर्यंत आणि आय मायनस मायनस करायचं म्हणजे ह्याला म्हणायचं रिव्हर्स लूप. उलट रिव्हर्स लूप आपण केलेला आहे. आणि आता जर मी इथं डोचवलं तर हे उलट प्रिंट होणार 9 6 8 7 8 9. तुम्ही म्हणा चोर 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 इथं 9 - 1 केलं तर 8च केलं तर चालतंय का. येस चालणार. पण आपल्याला मगाशी मी बोलतो बोलतो म्हटलेलं ना कंडिशन द्यायची इथं जेवढी साईज आहे तिथपर्यंत अंजावर तुम्ही इथं 9 केलं तर ए ऑफ 9 येणार पहिल्यांदा आणि ए ऑफ 9 ला कोडच 9 येते 3 32 765. तुम्ही म्हणणार हे कोणता नंबर आला असे जर काही विचार करून फीडबीट आली तर टेन्शन घ्यायचं ना मी आहे. तर हे ए ऑफ 9 हा इंडेक्सच नाही आपल्याकडे हे इलिमेंटच नाही त्यामुळे गार्बेज व्हॅल्यू दिलेलं आहे त्यानं काय विषय नाही. तर इथे किती येणार 8 येणार. ओके. म्हणजे आपल्याला अरे रिव्हर्स करायचं शिकला तुम्ही सपला विषय. आता सवजा करतो जसा होता तसा आपला सवजा करायचा असेल तर 0 स्टार्ट करा लेस दॅन 9 करा आणि आय प्लस प्लस करा. ओके.
डन. आला समज ॲज इट इज आपला होता तसा. आता मला ह्याच्यात काय करायचं की प्रत्येक एलिमेंट प्रिंट करायच्या आधी बघायचं की ती ऑड नंबर आहे का. ऑड नंबर म्हणजे ते नंबर ज्या नंबरला 2 न पूर्ण भाग जात नाही. नाही पूर्ण भाग जातो म्हणजे त्याचं डिवाइड मॉड 2 केल्यानंतर 0 येतं. म्हणजे इफ ए ऑफ आय मॉड 2 हे जर 0 असेल तर ते कसलं नंबर झालं, सम झालं. सम म्हणजे इव्हन नंबर झालं. हे इव्हन नंबर झालं. आता बघा तुम्हाला इथं केलं तर इव्हन प्रिंट होते नुसतं. आता बघा काय राहिलं अजून बघतो. ए ऑफ पर्सेंटेज मॉड ए ऑफ आय इफ आणि आर ए नाही आर येणार. त्या सपोज काय झालं माहितीये का, त्या एची सवय लागली ना. आपण इथं आपण चॅलेंज घेऊन ए डबल आर केले. जे वर दिले ना अरे तोच इथं अरे करायला लागतं. ए करायचं नाही नाहीतर लय मार्च आलं. 4 6 70 8 8 6 हे फक्त आणि फक्त सम नंबर आले तर. आणि इथं जेव्हा मी नॉट इक्वल टू करेल ना तर इथं फक्त आणि फक्त ऑड नंबर येते 5 7 9. आता ह्याला जर मोजायचं असेल, मला मोजायचं असेल तर मला दिसते वरनं 3 आहे तो. पण मला एक डबा घ्यायचा, मोकळा डबा घ्यायचा. मग इंटिजर काउंटर काउंटर घेतो. ओके. आणि हा झिरोनं स्टार्ट करतो कारण हा काउंटर डब्बा माझा मोकळा आहे. आता जेव्हा जेव्हा माझ्याकडे हे नंबर प्रिंट होते ना त्या टायमाला मी काय करणार आहे, त्या डब्यामध्ये एक खडा टाकणार असेल. आता काउंटरमध्ये खडा कसा टाकायचा, काउंटर काउंटर घेतलं ना. ओके. इज इक्वल टू काउंटरच्या स्पेलिंग वर चुकल्या बघा आहे का, झाले वय म्हटल्यावर असं होतं. मी प्लस प्लस करतोय. काउंटर प्लस प्लस म्हणजे त्या खड्यामध्ये एक असा खडा टुमगुदीश पडला. आता तुम्हाला जर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट वापरायचं नसलं तर मी असं वापरू शकतो. काउंटर इज इक्वल टू काउंटर प्लस 1 म्हणजे काउंटर 0 मध्ये एक मिक्स कर. किंवा तुम्ही काउंटर प्लस इक्वल टू 1 हे असाइनमेंट ऑपरेटर सुद्धा वापरू शकता. आणि जेव्हा हे लूप मधून बाहेर पडताय तेव्हा इथं लास्टला ते डबा असा पालता करायचा. प्रिंट पर्सेंट डी आणि इथं मी करतोय काउंटर डबा पालता केला. आणि मेसेज साठी म्हणतोय की द टोटल ऑड नंबर. ओके. कोलन देतो आणि मी आता डबा पालता केलेली ते बघू तर 3. आता जर इथं मी इज इक्वल टू केलं तर सम नंबर ते चेक करेल फक्त. तर मी 6 नंबर माझ्याकडे सम आहेत. अशा तऱ्हेने आपण काउंटरचा यूज करू शकतो. आता जर नीट बघितलं तर इफ पहिल्यांदा काय झाले ना, 0 स्टार्ट झाला, 9 पेक्षा लहान आहे. चेक केलं 4ला 2 पूर्ण भाग जातोय का, एक बे 2 4 डन. तिथे काउंटर कितीनं वाढला, 1 वाढला. मग मी याच्यातून वर गेलो, आयची व्हॅल्यू किती झाली आता 1 झाली. पुन्हा चेक केलं 6ला जातोय का, यस जातो. बेक बे 2 6 बेत्रिक 6 गेला. पुन्हा 5ला पुन्हा घेतला, 5ला 2 भाग जातोय का, नाही, विषय क्लोज. 70ला जातोय का, यस जातोय. 35 70. 8ला जातोय का, यस. 7ला जातोय का, 9. 8ला जातोय का, यस. 9ला जातोय 9. 6ला जातोय का, यस. म्हणजे कितीला जातोय, 4 6 2 4 5 आणि 6 नंबरला जातोय. आणि काउंटर प्लस इक्वल टू गेलं काउंटर. आता तुम्हाला मी मगाशी म्हटलं तर इथं प्लस प्लस सुद्धा केलं तरी उत्तर 6च येणार. उत्तर 6च येणार. किंवा काउंटर इज इक्वल टू काउंटर प्लस 1 असं जरी केलं तरी सुद्धा तिथं 6च येणार. ही जी मेथड होती तुम्हाला मी असाइनमेंट ऑपरेटर मध्ये शिकवलं होतं. अजून सुद्धा सांगते, जर कोणी आधीची प्लेलिस्ट बघितलं असेल तर मस्ट वॉच. तुमच्या मित्रांनी मी पाठवा की बाबा टॉपचा विषय असते बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण इथं सी लँग्वेज शिकतोय. ओके. काय विषय नाही. तर आय होप तुम्हाला समजलं असेल काउंटरचा यूज कसं करायला. लास्ट लेक्चरमध्ये आपण समेशन बघितली होती की सम कशी काढायची एलिमेंटची. आणि अशा तऱ्हेने आपण अरेचा दुसरा पण व्हिडिओ संपवलेला आहे. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तिथं सुद्धा आपण असं एक छानसं एक्झाम्पल बघू अरेचं. अजून अरेमध्ये आपल्याला 2D अरे वगैरे असल्या गोष्टी बघायच्या त्या. मी का शिकवायला लागलो अरे जास्त, कारण अरेला खूप इज्जत आहे डेटा स्ट्रक्चरमध्ये. तुम्ही ऐकला असेल इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक बाय युझिंग अरे. म्हणजे बॅकग्राऊंडला त्याचा कोणता डेटाबेस तुम्ही देणार डेटा, तर अरे नुसार कन्सेप्ट यूज करणार का लिंक्ड लिस्ट. जर तुम्ही अरे केला तर तो तुम्हाला स्टॅटिक होतो कारण ह्याच्यामध्ये फिक्स साईज आहे आणि 9 साईज आहे.
फिक्स साईज आहे, तर ती स्टॅटिक पुन्हा ओव्हरफ्लो कंडिशन जाते, अंडरफ्लो ही जर प्रॉब्लेम सो पुन्हा लिंक लिस्ट आलं, हे डोक्याचा भोगा करायचा. पण नेक्स्ट बघू, त्याच्या आधी तुमचं बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. सो आपण हे याच्यावर वेळ घालवतोय, त्यामुळे बोर वगैरे होत असेल तर सॉरी. तुमची कोणतीही शंका असतील तर तुम्ही मस्ट कमेंट, काय विषय नाही. जर तुम्हाला इंस्टाग्रामवर मला मेसेज करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.